मामी 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 हो काय झालं? तुम्हाला बरं नाही का वाटत आहे? नाही बाई, मला कुठं काय झालंय. अगं आता ही मंडळी बसल्यात, त्यांच्यात कुठं बसायचं. आणि तसं बी राजकारणातलं काय कळतंय बोंबलायला आपल्याला, म्हणून आली बाई उठून. आहो थांबा थांबा की समद ठीक आहे ना? मला काही धाड भरती तवा. मामी पोटात लय कळा मारायला लागले बघा. अरे यानं पिलं वाटतं ते सरबत. गेला आता येऊ कामातनं. ओ मामी, आज का बघताय हा? अहो भुका लागल्यात मला, जावं लवकर स्वयंपाकाचं बघा. आता याला पण नाही बोंबला. म्हणजे पाहुण्यात कुणाला तरी. भैया टॉयलेट कुठे हो? हे बघा इथनं बाहेर गेला का नाही, इथं समोरच आहे. आता राहिले हे तिघ जण. अरे देवा काय कळना झालंय. जाऊ दे. आता मादा तानाजी का घोडा. काय ग, अशी काय करतेस? कुठं आहे? काय नाही. बर चल, जेवणाचं तेवढं बघून घेऊ. मी आलोच जरा. आलोच हा. ते भैया तर आता गेलंच कामातनं तिथले. तुझं गुडलं खरंच तुझ्या कामी आलं की. भैया चला जेवायला बसूयात का? हा. बसूया. हा हा आलो. हाव भैया, हे काय चाललंय तुमचं?
कसं दिसतंय हे सगळं? अरे टॅलेंट ज्याला लागतं त्याला जावं लागतं का माझ्याऐवजी तू जाणार आहेस? हा तशी सोय असते तर तुलाच पाठवलं नसता का? एक तर त्यांचं बाथरूम घरापासून 300 किलोमीटरला घरात असतं तर अशी करायची वेळ आली असते का? पाणी घे पाणी घे. अहो भैया, अरे घे बा. अगं. भैया काय झालं? अचानक तब्येत कशी काय बिघडली तुमची? जरा थकवा आलाय, अचानकच तब्येत बिघडली. बरं मग आता पुढं कसं कसं करायचं काय? मी काय म्हणतोय, आजची मीटिंग कॅन्सल करायची का? उद्या नाहीतर परवा करायची का? आज जरा आराम करतो मी. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. पण आता कामाचा लय लोड आहे आपल्यावर. असं अवसान गाळून अजिबात चालणार नाही. तब्येतीची काळजी घ्या. चला येतो आम्ही मग आता. ठीक, नमस्कार. चला चला रे. अहो काय मामी हे असं घराच्या बाहेर बाथरूम बांधते तोय? अहो मागल्या वर्षी तुम्हीच नाही ग्रामपंचायतीत म्हणले होते असं काय करताय? योजनेतनं संडास बांधून दिलं तेव्हा आम्ही सगळ्यांनीच बाहेर बांधून घेतलं. म्हणजे तुम्हाला बी सर्वेला कसं बरं पडेल ना म्हणून बाहेर बांधलं. बर त्याने पाण्याचं बघाचा. हो काय मामी झक मारली घरात आलो बघा राहिला आम्ही. आमच्या घरात कसं बेडरूमला टच बाथरूम आहे. असं लोकांसमोर वरत तरी निघत नाही. काय म्हणले असते लोक ती कसं दिसते त्याने पाणी खा. हे शिकले तू काय हसतीस? अहो मामी, अहो निदान या कारणामुळं त्यांच्या डोक्यात त्यांच्या घरी परत जायचा विचार तरी आला. अरे देवा, अगं कसली पोरगी आहेस? त्यांची अवस्था तर बघितलीस का कशी झाली ती? आणि तुला हे असलं काहीतरी सुचतंय वे? अहो मामी, थिंक पॉझिटिव्ह. म्हणजे भैया तसं म्हणतात. आता ते आले की पहिलं त्यांना दहीभात देती खायला. फारच गाळाटल्यात. काय ग बाई.